आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वनिता विद्यालयात भव्य योग शिबिर. विद्यार्थी, शिक्षक व पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून नवापूर शहरातील वनिता विद्यालयात वनिता विद्यालय परिवारातर्फे भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थी, शिक्षक व पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत योगाचे महत्त्व जाणून घेतले. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, उपनिरीक्षक विशाल सोनवणे, भाऊसाहेब लांडगे, संस्थेचे उपाध्यक्ष अनिलभाई पाटील, मुख्याध्यापिका लता पाटील, मनोज पाटील व योग प्रशिक्षक ज्ञानेश्वर पुराणिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. योग शिबिरात पोलीस कर्मचारी, वनिता विद्यालय तसेच आदर्श प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी योग हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा उपक्रम नसून तो प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग व्हायला हवा असे सांगितले. योगामुळे शरीर व मन निरोगी राहते असेही त्यांनी नमूद केले. संस्थेचे उपाध्यक्ष अनिलभाई पाटील यांनी विद्यार्थ्यांना जंक फूड व मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहण्याचा सल्ला देत योगाचे आरोग्यदायी फायदे स्पष्ट केले. यावेळी योग प्रशिक्षक ज्ञानेश्वर पुराणिक यांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांना 12 प्रकारच्या योगांचे प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन RV आढाव यांनी केले तर आभार प्रदर्शन MS कुलकर्णी यांनी मानले. योग दिनानिमित्त आयोजित या उपक्रमास विद्यार्थी व पोलीस कर्मचारी यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शनिवार आहे आणि खरं म्हणजे योग जो दिवस आहे तो उद्या आहे, परंतु शाळा जवळजवळ नवीन उघडलेली आहे आणि त्यामुळे विद्यार्थिनींची संख्या फार कमी आहे आणि त्यात उद्या रविवार, त्या दिवशी संख्या फार कमी राहिली असती आणि म्हणून आज या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. सर्वप्रथम मी पोलीस दलातील सर्व अधिकाऱ्यांचे, पाटील साहेबांचे, लांडगे साहेबांचे, सोनवणे साहेब सर्वांचे आभार याच्यासाठी मानतो की ॲट द 11th आवर आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांना या आपल्या संस्थेचे सेक्रेटरी डॉक्टर चेतन पाटील यांनी साहेबांना विनंती केली आपण कार्यक्रमाला या म्हणून. आतापर्यंत एक प्रोटोकॉल असा आहे की बरेच लोकांना अगोदर कळवावं लागतं. ते सांगतात मी माझा शेड्यूल बघेल, पाहिल, सांगेल, पण पहिले अधिकारी असे दिसले की रात्री 8:30 वाजता आमंत्रण दिलं आणि बरोबर 11:30 तासांनी म्हणजे 8 वाजता ते या ठिकाणी हजर झाले. त्यांनी आमचं आमंत्रण स्वीकारलं, त्याबद्दल संस्थेचे वतीने मी त्यांचे आभार मानतो. त्यानंतर दुसरी गोष्ट पाहिली मी की पोलीस कर्मचारी या ठिकाणी भरपूर आहेत, महिला पण आहेत आणि साहेब पण आहेत. मी बसल्या बसल्या एक निरीक्षण करत होतो. विद्यार्थी आहेत, तरुण पोरं आहेत, हे प्राणायाम योगासन सहज करू शकतात, परंतु ज्यांनी जवळजवळ 40शी ओलांडली आहे, 50शीला पोहोचलेले आहेत असे आमचे कर्मचारी यांनी सुद्धा उत्कृष्टपणे योगासन केले आणि प्राणायाम केले. खरंच त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि अशा प्रकारचे पोलीस कर्मचारी जर आपल्या नवापूरच्या पोलीस स्टेशनला असतील तर निश्चितच नवापूरच्या लोकांसाठी भूषणावह भाव आहे. असे कर्मचारी आहेत, आपल्याला कोणत्या प्रकारची भीती नाही. दुसरं म्हणजे या ठिकाणी सांगावंसं वाटतं की योगासन आणि प्राणायाम जागतिक दिन आपण का म्हणतो. पुराणिक सरांनी सांगितलं 1947च्या पूर्वी भारत पारतंत्र्यात होता आणि या 50 वर्षानंतर, 45 वर्षानंतर, 75 वर्षानंतर भारत कुठे पोहोचल्याची एक झलक आपल्याला दिसते. अमेरिका, चीन, जापान
रशिया असे मोठमोठे बलाढ्य देश जे भारतापुढे नतमस्तक झाले आहेत. योग भारताचा ऋषी मुनींना मिळालेलं आहे वरदान, पण आपण बऱ्याच ऋषींची नावं ऐकतो. समजा मी या ठिकाणी असलेले शिक्षक, विद्यार्थ्यांनी आणि सर्वांचेच खूप खूप आभार व्यक्त करेन की आपण आम्हाला इन्व्हाइट करून आपल्या या कार्यक्रमात सहभागी करून घेतला. आज या ठिकाणी बघून आनंद झाला की बहुतेकशा लहान मोठ्या सर्वच विद्यार्थिनी या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत आणि या विद्यार्थिनींसोबत आपण योगा करण्याचा योग हा मला नाही वाटत नंतर कधी असा चांगला योग कधी मिळेल. या ठिकाणी असलेल्या विद्यार्थिनींना मी एक सांगेल की योग दिनाचं जे काही महत्त्व आहे ते आता अनिल पाटील सरांनी सांगितलं, योग गुरु पुराणिक सर होते त्यांनी देखील आपल्याला समजून सांगितलं. तर आपण सर्व विद्यार्थी कायम टी व्ही बघत असतो, काहीतरी मूवी वगैरे बघत असतो आणि आपला एक आदर्श निर्माण करत असतो. कोणीतरी एक सुंदर कोणीतरी ॲक्टर ॲक्ट्रेस असतात, आपण त्यांच्याकडे बघतो आणि म्हणतो की किती सुंदर आहे, किती चांगला आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर कधी त्यांचे बायोग्राफी वाचाल किंवा एखादी त्यांच्या संबंधाने त्यांच्या जीवनावरची बातमी वाचाल तर ते सुद्धा योग हा विषय कधी टाळत नाही. त्यांच्याही जीवनाचा हा योग हा अविभाज्य घटक असतो आणि हा योगचं जे काही आहे तर हे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्येही अतिशय महत्त्वाचं आहे. कारण याच्यातून आपल्याला जी काही एकाग्रता आहे विद्यार्थ्यांसाठी जी काही महत्त्वाची असते, आपल्याला अभ्यास करत असताना जी काही एकाग्रता आवश्यक आहे ही एकाग्रता आपल्याला या योगाच्या माध्यमातून प्राप्त करता येते. त्याचप्रकारे जे काही मानसिक संतुलन किंवा एक वैचारिक जे काही आपण म्हणतो भक्कमपणा हा सुद्धा या योगामुळे येतो. बऱ्याचदा आपल्याला परीक्षेला येणारं जे काही टेन्शन असतं आणि त्यामुळे आपल्या कामगिरीवर परिणाम होतो. तर अशा सुद्धा गोष्टी आपल्याला योगाच्या माध्यमातून टाळणं खऱ्या अर्थाने शक्य आहे. त्याचप्रकारे जे तुम्ही बघितलं की शारीरिक तंदुरुस्ती याच्या माध्यमातून आपण जे काही वेगवेगळे क्रीडा किंवा खेळ वगैरे आपण मैदानी खेळ खेळतो याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप फायदा होण्यासारखा आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये हा जो काही योग आहे हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि आजच्या या विद्यार्थी दशेपासून आपल्याला जर या योगाची सवय लागली तर निश्चितपणे आपलं जे काही आयुष्यभर ही गोष्ट खूप कामात येणारी आहे. भविष्यामध्ये आपल्याला बघून आपल्या घरामधले भाऊ बहीण किंवा आई वडील सुद्धा पुढे योगा करतील आणि त्या योगाचा अशाच प्रकारे पुढे सर्वांनी उपयोग करून घेणं हे खूप गरजेचं आहे. तर आजच्या या योग दिनाच्या निमित्ताने जे काही विद्यार्थी या ठिकाणी होते तर यांनी फक्त हा योग दिनाचा कार्यक्रम म्हणून फक्त योगा करू नये, भविष्यात सुद्धा त्यांनी या योगाचा सराव हा नियमितपणे कायम ठेवावा अशी मी या दिवसाच्या निमित्ताने अपेक्षा करतो. फ्लोईंग असलं पाहिजे, फ्लेक्झिबल असलं पाहिजे, तुमच्या मनावरती नियंत्रण असलं पाहिजे, तुमची बुद्धी स्थिर असली पाहिजे, तुमची बुद्धी तार्किक असली पाहिजे, तुम्हाला समायोजन करता यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी साधण्यासाठी हा योगाचा हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करतो. यामुळे होईल काय की तुमचं जे म्हातारपण आहे ते बेडवर जाणार नाही, ते चालतं फिरतं जाईल, नाही का. तुम्ही 100-125 वर्ष जगणार पण चालते फिरते. जर एखादा व्यक्ती घरात आजारी पडला की घरातल्या सगळ्यांना त्याचा परिणाम भोगावा लागतो, सगळ्यांना त्याचा त्रास होतो. त्याचे आवरण करणे किंवा तो पडलेलं पेशंट होते त्याला पण फिलिंग येतं. त्या आजारापेक्षा या बाकीच्यांना त्रास होतो, त्या त्रासाने ते लवकर जास्त शरीराला हानी करून घेतात. तर असं होऊ नये यासाठी हा योग दिवस आपण मनवत आहोत आणि म्हणून आता आपण पुढचा जो प्राणायाम आपण शिकणार आहोत